हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत समर आणि पूजाची सत्यनारायणची पूजा असते आणि सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर बळजाबाई ही आढळरावला बोलते, आता सत्यनारायणची पूजा तर झाली आहे, नवरी घरामध्ये आल्यानंतर तिने पहिली वेळेस स्वयंपाक करायचा असतो, ही प्रथा देखील आपण उरकून घेऊया. तेव्हा आबा बोलतात, मला त्या मुलीच्या नादी लागायचं नाही, तुला जे काही करायचे आहे ते कर. आणि आपण पाहतो बळजाबाई ही आपल्या नोकराला पूजाला स्वयंपाक करायला सांगते. तेव्हा पूजा बोलते, एवढ्या लोकांचा स्वयंपाक, आणि पूजा देखील तयार होते. त्यानंतर आपण पाहतो कृष्णा ही बळजाबाईला बोलते, म्हणजे पूजाची सुरुवात तर झाली, तिने स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे. तर तिकडे आपण पाहतो पूजा ही समोरसाठी शिरा बनवून घेऊन जाते आणि बोलते, या घरातली माझी पहिली रेसिपी, हा घे गोड गरमागरम शिरा. असे बोलून ती आपल्या हाताने समरला शिरा चारते. आणि तेव्हा समर हा जोरजोरात ओरडू लागतो आणि बोलतो, हा खूप तिखट झाला आहे, पाणी घेऊन ये. आणि तेव्हा पूजा ही चिंतेमध्ये पडते. तर इकडे आपण पाहतो कृष्णा ही बळजाबाईला बोलते, परंतु त्या पूजाला स्वयंपाक करता येत असेल का, तिला सर्व जमेल ना. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये बळजाबाई आणि कृष्णा दोघी मिळून पूजाला कशा प्रकारे त्रास देणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. हळद रुसली कुंकू हसले या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.